संध्याकाळची 7 वाजताची वेळ. सुनीता नेहमीप्रमाणेच भाजी आणण्यासाठी बाजारात चालली होती. शेवटी काहीही झालं तरी माणसाला जगणं काही सोडता येत नाही. जीव जगवण्यासाठी काही गोष्टी नित्यनियमानं कराव्याच लागतात. रस्त्याने चालता चालताच सुनीताचे डोळे आपोआप अश्रूंनी भरून येत होते. त्यामुळे ती अधिकच कावरी बावरी होत होती. आपल्याकडे कोणी बघत तर नाही ना, या विचाराने ती संकोचत होती. रस्त्यावरच्या कोणी आपल्याला असे रडताना पाहिले तर त्याला आपण वेडे आहोत असे वाटेल, असा विचार सुनीताच्या मनात येत होता. पण तिच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबतच नव्हते. ती खाली मान घालून उजव्या हाताने पाणावलेले डोळे पुसत बाजाराच्या दिशेने चालली होती. सर्व बाजार अगदी गजबजलेला होता. सर्व स्त्री पुरुष मुले आनंदाने फिरत होती, उत्साहाने खरेदी करत होती. ते पाहून सुनीताला थोडं बरं वाटत होतं. पण दुसऱ्याच क्षणाला तिला असं वाटत होतं की या जगात सगळेजण सुखी व आनंदी आहेत. मीच एकटी दुःखात बुडालेली आहे. माझ्या आयुष्यात काहीच राम राहिलेला नाही. येथे फिरणाऱ्या सर्व स्त्रिया सवाष्ण आहेत. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, पायात जोडवी आहेत. मीच एकटी येथे विधवा आहे. सर्व स्त्रिया आनंदाने आपल्या पतीबरोबर खरेदीचा आनंद घेत आहेत. मीच एकटी येथे कमनशिबी आहे, कारण मला साथ द्यायला माझा पती नाही. या विचाराने सुनीताचे डोळे परत परत भरून येत होते. सुनीताचे वय होते 50च्या दरम्यान. 1 महिन्यापूर्वीच तिचा पती मधुकरचे निधन झाले होते. त्या दुःखातून सुनीता अजून सावरली नव्हती. सुनीता मध्यम उंचीची होती. निमगोरा वर्ण व नाकीडोळी निटस असे तिचे रूप होते. आधी ती मध्यम बांध्याची होती. तिचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. हो, आता होतेच म्हणावे लागेल, कारण पती निधनानंतर ती फार खंगली होती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार झाली होती. कायम रडल्यामुळे तिचे डोळे सतत सुजल्यासारखे व लाल लाल दिसायचे. तिच्या कुडत्याचा गळा खांद्यावरून खाली घसरत होता. इतकी ती अशक्त झाली होती. सुनीताने कशी बशी भाजी खरेदी केली व ती माघारी घराच्या दिशेने चालू लागली. चालता चालता तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ उभा राहिला. बालपणीची सुनीता खूप गोड व हुशार होती. शाळेत तिने पहिला नंबर कधीच सोडला नाही. तिला नृत्य करायची व गाणे म्हणायची खूप आवड होती. तिचा आवाजही खूप गोड होता. ती सुंदर सुंदर कविता रचत असे. प्रसिद्ध साहित्यिकांच्या पुस्तकांचे ती मन लावून वाचन करत असे. तिला एक मोठा भाऊ सुरेश होता. तो काळच असा होता की तेव्हा मुलांना मुलींपेक्षा श्रेष्ठ मानले जायचे. त्यामुळे सुनीताला पदवीधर होईपर्यंत शिकवायचे व नंतर तिचे लग्न लावून द्यायचे. एवढाच विचार तिचे आईवडील तिच्याबद्दल करायचे. तिच्या घरात सुरेशचे भरपूर लाड व कौतुक होत असे. वास्तविक तो सुनीतापेक्षा प्रत्येक गोष्टीत डावा होता तरीसुद्धा. त्यामुळे सुनीता जास्त सहनशील, शांत, आत्मकेंद्री व अबोल झाली. आपण आपल्या आईवडिलांना आवडत नाही हे कटू सत्य स्वीकारून ती आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवू लागली. तिच्या अंगातील कलागुणांकडे तिच्या आईवडिलांचे लक्षच नव्हते. मुलगी म्हणजे परक्याचे धन. एकदा तिला तिच्या नवऱ्याच्या हाती सोपवले की आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो, असे तिच्या आईवडिलांचे विचार होते. सुनीता उत्तम गुण मिळवून शास्त्र शाखेची पदवीधर झाली आणि तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळं बघणं सुरू केलं. वास्तविक पुढे उच्च शिक्षण घ्यावे अशी सुनीताची इच्छा होती, परंतु आईवडिलांसमोर कायमच मन मारून जगायची सवय झाल्याने सुनीता काहीच बोलू शकली नाही. ती नेहमीप्रमाणे गप्पच राहिली. 4-5 स्थळं बघितल्यानंतर तिला मधुकरचे स्थळ सांगून आले. 4-5 दिवसांनी मधुकरच्या घरच्यांनी होकार कळवला. त्यामुळे सुनीताचे आईवडील अगदी आनंदून गेले. सुनीताला तिची पसंती विचारण्याची तसदीसुद्धा त्यांनी घेतली नाही. त्यांनी लगेच साखरपुडा व लग्नाची तयारी सुरू केली. सुनीताला हे थोडं खटकत होतं, तरीसुद्धा आपले जन्मदाते आईवडील आपलं चांगलंच करतील असा तिला विश्वास होता.
म्हणून ती पण लग्नाला तयार झाली. मधुकर पण उच्च शिक्षित होता. एका मोठ्या कंपनीत तो नोकरी करत होता. त्याला पगारही चांगला होता. मधुकरचे मोठे संयुक्त कुटुंब होते. त्याचे आईवडील, 3 काका काकू, सख्खे व चुलत भाऊ बहिणी अशी जवळजवळ 20 माणसे त्यांच्या घरी राहत होती. सुनीताला एवढ्या खटल्याच्या घरात राहायची सवय नव्हती. कारण तिच्या माहेरी तर ती धरून एकूण 4 माणसे होती. तिच्या सासरच्या घरी दिवसभर कोणी ना कोणी पाहुणे रावळे येत असत. सुनीताचा सगळा दिवस स्वयंपाक, धुणी भांडी, पाहुणचार यातच जात असे. तिला हे सर्व करायची सवय नव्हती. तरी पण तिने ही सर्व कामे शिकून घेतली. सर्व कामे नीटनेटकी करण्याचा तिचा प्रयत्न असे. तरीसुद्धा तिची सासू तिला कायम टोमणे मारत असे. हे टोमणे पण डायरेक्ट नसत. तिची सासू तिच्या लेकींना, पुतण्यांना घालून पाडून बोले. लेकी बोले सुने लागे, असा सगळा प्रकार होता तो. हळूहळू सुनीताला सर्वच गोष्टीत गृहीत धरलं जाऊ लागलं. ती जणू काही तिच्या सख्या व चुलत नंदांची आई आहे अशा अपेक्षा तिच्याकडून केल्या जाऊ लागल्या. या सर्व वाईट परिस्थितीत आपला नवरा मधुकर आपल्याला साथ देईल अशी सुनीताची रास्त अपेक्षा होती. कारण मधुकरसाठीच ती आपले घरदार सोडून आली होती. किमान त्याने तरी आपल्यावर प्रेम करावे असे तिला वाटत असे. पण नाही, मधुकरचे फक्त त्याच्या घरच्या माणसांवर प्रेम होते. सुनीता ही त्याच्यासाठी बाहेरून आलेली आगंतुक व्यक्ती होती. सुनीताच्या हाल अपेष्टा, कष्ट यांना त्याच्या दृष्टीने काहीच किंमत नव्हती. घरातली सर्व कामे करणे, घरातल्या सर्व माणसांच्या पुढे पुढे करणे हे सुनीताचे कर्तव्यच आहे असे मधुकरला वाटत असे. याचाच परिणाम म्हणून सुनीताच्या सासरचे लोक तिला खूप त्रास देऊ लागले. तिच्याशी कायम भांडू लागले. या सर्व लोकांचा प्रतिकार सुनीता एकटी करत असे. मधुकर अशावेळी कधीही सुनीताची बाजू घेत नसे. आपले हे दिवस पण कधीतरी जातील. मधुकर कधीतरी बदलेल. आपल्या कष्टांची, त्यागाची जाणीव त्याला कधीतरी होईल. या एकाच आशेवर सुनीता जगत होती. यथावकाश सुनीताला 2 मुले झाली. पण मधुकरच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. त्याचे उद्धटपणे, बेमुवर्तपणे वागणे काही बदलले नव्हते. तो बॅचलर असताना जसा वागत होता तसाच तो अजूनही वागत होता. संसाराची कुठलीच जबाबदारी तो घेत नव्हता. त्याने ना मुलांना कधी मांडीवर घेतले ना कधी कडेवर घेतले. तो कधीच मुलांच्या शाळेत गेला नाही. मुलांचा अभ्यासही त्याने कधी घेतला नाही. मुलांची दुखणी खुपणी पण सुनीता एकटीच काढत असे. या सगळ्यावर कळस म्हणजे मधुकरला अनेक व्यसने होती. त्याच्या पगाराचा बराचसा भाग त्याचे आईवडील, चुलते, सख्खे व चुलत भाऊ बहिणी यांच्यावर व त्याच्या व्यसनांवर खर्च होत असे. त्यामुळे तो सुनीताला व मुलांना अतिशय काटकसरीने राहायला लावी. सुनीताची कुठलीच हौसमौस पुरी होत नव्हती. फक्त रोजचे खाणे पिणे तिला व तिच्या मुलांना मिळत होते. सुनीता पण आता घरात राहून ती रोजची भांडणे व किचकिच यांना वैतागली होती. त्यामुळे तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तिच्या उच्च शैक्षणिक पात्रतेमुळे तिला लगेच चांगली नोकरी मिळाली. त्यामुळे ती खूप खुश झाली. पण तिची ही खुशी काही काळच टिकली. सुनीताचा पगार मधुकरपेक्षा जास्त होता. म्हणून मधुकर तिच्यावर जळू लागला. तिला घालून पाडून बोलू लागला. तिच्यावर संशय घेऊ लागला. तिचा सर्व पगार आपल्या ताब्यात घेऊ लागला. या सर्व गोष्टींना वैतागून शेवटी सुनीताने नोकरी सोडून दिली. आणि मधुकरला तर हेच हवे होते. आता तो तिला तू फुकटचं खातेस, हरामाचं खातेस असं म्हणून हिणवू लागला. त्यामुळे फुलासारखी कोमल व सुसंस्कारी सुनीता अगदी कोमेजून गेली. तिची मुलेही आता मोठी होत होती. कधीकधी आपण मधुकरपासून घटस्फोट घ्यावा असा विचार तिच्या मनात येत असे. पण दुसऱ्याच क्षणी तिला वाटे की उद्या आपली मुले मोठी झाल्यावर यासाठी आपल्यालाच दोष देतील. तसेच आपल्याला माहेरचा काहीच पाठिंबा मिळणार नाही. कारण मुलीचे लग्न झाले म्हणजे ती जणू काही मेली असे तिच्या आईवडिलांचे वागणे होते.
त्यामुळे तिने घटस्फोटाचा विचार सोडून दिला. आता फक्त मधुकर कधीतरी सुधारेल, त्याला बायकोचे प्रेम, किंमत व त्याग कळेल, याच आशेवर सुनीता जगत होती. शायद उनका खरी हो ये सितम, शायद उनका खरी हो ये सितम, हर सितम ये सोच कर हम सह गए, हर सितम ये सोच कर हम सह गए, हम वफा करके भी तन्हा रह गए, दिल के अरमा आंसू में बह गए. ह्या गाण्यासारखीच सुनीताची अवस्था झाली होती. आणि सुनीता अशी मधुकरचा स्वभाव बदलण्याची वाट पाहत असतानाच एक दिवस अचानक मधुकरचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सुनीतावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. तिला मधुकर बरोबर सुखाचे आयुष्य कधी जगताच आले नाही आणि आता तर त्याची आशा पण संपली होती. सर्व काही संपले होते आता. मधुकर सुधारण्याऐवजी न परतीच्या वाटेवर लांब निघून गेला होता. हेची फळं काय मम तपाला, हे म्हणण्याची वेळ सुनीतावर आली होती. जगाच्या दृष्टीने ती आता गरीब, बिचारी, विधवा स्त्री झाली होती. तिला आता हसण्या खेळण्याचा, सुखात आनंदात राहायचा अधिकार नव्हता. तिने आता नवऱ्याच्या नावाने उरलेले आयुष्य रडत रडत घालवावे असेच जगाला वाटत होते. सुनीताला आता कोणी हळदी कुंकवाला, शुभ कार्याला बोलवत नव्हते. जणू काही तिच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला गेला होता. यामुळे सुनीता दिवसेंदिवस अधिकच दुःखी होऊ लागली. तिचे एकटेपण दिवसेंदिवस अधिकच वाढू लागले. कोणाला कळू नये म्हणून ती बाथरूममध्ये जाऊन अगदी ओक्साबोक्शी रडत असे. सुनीता एक दिवस मन रमवण्यासाठी वर्तमानपत्र चाळत होती. तेव्हा तिला एक जाहिरात दिसली. ती जाहिरात होती आनंदी सहवास या ग्रुपची. तो ग्रुप एकट्या पडलेल्या विधवा, विधूर व घटस्फोटित लोकांचा होता. अशा सर्व लोकांनी आठवड्यातून एकदा एकत्र यावे, गप्पा गोष्टी कराव्यात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे, सहलीला जावे, अशी या ग्रुपची संकल्पना होती. ती जाहिरात वाचून सुनीताला खूप आनंद झाला. आपल्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्गच जणू तिला सापडला. सुनीता ताबडतोब आनंदी सहवास या ग्रुपला जॉईन झाली. 50 वर्षांच्या पुढच्या स्त्री पुरुषांचा ग्रुप होता तो. तिथं सर्वच समदुःखी होते. तेथे प्रत्येकानेच आपल्या आयुष्याचा जोडीदार गमावलेला होता. तरीसुद्धा ते सर्वजण आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करत होते. तेथे विधवा म्हणून सुनीताला कमीपणाची, अपमानास्पद वागणूक दिली जात नव्हती. त्या ग्रुपमध्ये दर रविवारी काही ना काही कार्यक्रम होत असत. मोठमोठ्या लेखकांना, चित्रपट कलाकारांना तेथे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असे. सर्व सण तेथे दिमाखात साजरे केले जात. अगदी भोंडला व गरबासुद्धा आनंदाने रंगत असे. दर 2 महिन्याने एक सहल आयोजित केली जात असे. तेथील सर्व स्त्रिया आपल्याला आवडेल तसे ड्रेस घालून, छानपैकी मेकअप करून सर्व कार्यक्रमात सहभागी होत. ते पाहून सुनीता पण आपली वेगवेगळे ड्रेस घालायची, मेकअप करायची हौस पूर्ण करून घेऊ लागली. सुनीताला आता घराबाहेरचे वेगळे जग दिसू लागले. जीवन किती विशाल आहे हे तिला समजले. जीवनातील आनंद व उत्साह कसा शोधायचा हे तिला कळाले. या विशाल वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेल्या जगात आपले दुःख किती छोटे आहे याची जाणीव तिला झाली. आनंदी सहवासमधील आनंदी वातावरणात सुनीता अगदी मनापासून रमून गेली. तेथे ती तिच्या गोड आवाजात गाणी म्हणू लागली, तर कधी गाण्याच्या ठेक्यावर नाचू लागली. नाच व गाणे हे आपले आवडते छंद तर ती संसाराच्या काबाड कष्टांमध्ये विसरूनच गेली होती. आपल्या छंदांचा आनंद आता तिला घेता येत होता. आपण आपल्या आयुष्यात काय काय गमावले होते याची जाणीव तिला आता होत होती.
तरीसुद्धा कधीतरी मधुकरची आठवण तिच्या मनात डोकावे. तेव्हा तिला वाटे की खरंच हा माणूस माझ्या आयुष्यात का आला. याने नवरा म्हणून कधीच त्याचे कोणतेच कर्तव्य पार पाडले नाही. मी मात्र अगदी वेड्यासारखी त्याला जीव लावत राहिले. हा माणूस खरोखरच गुड फॉर नथिंग होता. माझ्या आयुष्यातील थोडी तोडकी नव्हे तर 30 वर्ष या माणसाने वाया घालवली. दुःख, कष्ट, त्रास, अपमान याशिवाय याने मला काही दिले नाही. यात माझा पण दोष आहे. मी हे सर्व इतकी वर्ष का सहन केलं? का नाही घटस्फोट दिला या माणसाला? माझ्यावर तसे संस्कार नव्हते की माझ्यात धाडस कमी होते? मी उच्च शिक्षित होते. नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाचे आयुष्य जगू शकत होते. मग आत्ता द्यायचा का मधुकरला घटस्फोट? अचानक सुनीताच्या मनात विचार आला. त्या विचारानेच ती आत्तासुद्धा दचकली. का नाही? तिचे दुसरे मन जोरात म्हणाले. अगं, भारत सरकार जसा मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार नामांकित व्यक्तींना देते, तसाच मरणोत्तर घटस्फोट आपण मधुकरला द्यायचा. अगं, पण आता मधुकर तर अस्तित्वातच नाही. त्याला या मरणोत्तर घटस्फोटाने काय फरक पडणार? सुनीताचं एक मन म्हणालं. यावर लगेच सुनीताचे दुसरे मन बंड करून म्हणाले. अगं, दरवेळी का त्याच्या मनाचा विचार करतेस? आता तरी तुझ्या मनाचा विचार कर. ज्या व्यक्तीने तुझ्या आयुष्यातील उमेदीची 30 वर्ष नासवली, त्याचा विचार आता अजिबात करू नकोस. त्याच्या मृत्यूचे दुःखही आता करू नकोस. या उलट तुझ्या आयुष्याला लागलेली मधुकर नावाची कीड आता कायमची निघून गेली म्हणून आनंदोत्सव साजरा कर. त्यासाठी त्याला मरणोत्तर घटस्फोट दे. त्यानंतर आयुष्यभर त्याची आठवण कधीही काढू नकोस. त्याच्या नावाने कधीच रडू नकोस. तो तुझ्या आयुष्यात कधी आलाच नव्हता असे समजून आनंदाने जग. तुझे छंद, आवडीनिवडी पूर्ण कर. मधुकरला पार इतिहास जमा कर. यावर सुनीताच्या पहिल्या मनाने पण हसून होकार दिला. मग सुनीताने मनोमन मधुकरला मरणोत्तर घटस्फोट बहाल केला. कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा. वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा. धन्यवाद.